चला आता इथून आपलं सामान उचलायचं चालू आहे. तर मी थोडंसं का नाही बघा गाईचं पर्स बघा. अच्छा हे तुटलं वय. ले इधर डाल लेना, जेब में डालने में क्या तकलीफ होती है तुझे. चला आता गायू. मला एक द्या पंडित, मला एक द्या. हां थोडं हळू चालू. हां मी हळूहळू येणार व्हिडिओ बनवत. चला पुण्यात आलेला आनंद बीच वेगळा आहे. जेव्हा आता आली तेव्हा एवढं खुशी होते ना, तर जाताना किती दुखी होती माहित आहे ना, रडा येतं. तर चला आता इथून आपण जाणार आहे. पोलीस वगैरे उभं राहिलेत. मी घेतलेला बॅग थोडा हेवी आहे आणि मी घेतलाय असाच. ठीक आहे चला. दादा येतोय मागं, पोलीस उभा राहिलेत आपल्या सेफ्टीसाठी. माझं डोकं खाजवत होतं म्हणून हल्ला कॅमेरा. ओके आपण ह्या ट्रेननं आलेलो आहे. तर बघा दुकानं वगैरे उघडलेत. तिकडचा मौसम कसा वाटतोय, पण गरमी कुठं आहे आपल्याकडे एवढी. पंडित आपण आलोय तिकडून, तर पंडित इकडं गरमी ठीक आहे ना, वातावरण ठीक आहे ना. हां बघा बरं फौजी पण म्हणायला लागलेत की मोसम ठीक आहे. आपल्या सगळे तुम्ही म्हणता ना, म्हणजे आपल्याकडे जास्त वाटते तुम्ही इकडं राहून, पण आम्ही तिकडून येतो आम्हाला माहीत आहे आपल्याकडे गरमी थोडी कमी आहे, म्हणजे फारच कमी आहे. जिकडे मी होते दिल्लीला भरपूर आहे, त्यामुळे ना इकडं. सोनी गर्मी लग रही है तुम्हें. बघा आम्हाला गरमीच वाटे ना इकडं. आएगी नहीं तो भी ठीक ही है ना. उधर तो अभी तक तो गर्मी इतना लगता है ना दिल्ली. हाँ दिल्ली में तो कैसा लगता है बता, दिल्ली में कैसा लगता है. मी पडले असते काय झालं. कुठून यायचं आहे, हे जेवण चढायला लागेल वय. तिकडून येऊया, जवळ तिथून होतंय तिथून जाऊया. चला तर ठीक आहे बरं का. इकडं तुम्ही घाबरू नका, इकडं गरमी ठीक आहे. आणि सारखं म्हणता गरमी फार आहे, तसं काय नाही. इकडं गरमी कमीच आहे आणि दिल्लीला भरपूर आहे गरमी, इथं कमी आहे. सुसू की आहे, उलटी की आहे इधर. हाँ देख के ही चले हैं हम. चलो पाणी देख के. इकडं थोडी गर्दी पुढं भरपूर आहे, पण इकडं स्वच्छता आहे. मागं तिकडं जिकडं उतारलं तिकडं वास येत होता थोडा, मग त्यामुळेच नको वाटत होतं. आपली ट्रेन अर्धा तास उभा राहणार आहे. जी पहिली ट्रेन आहे ती अर्धा तासासाठी थांबलेली आहे. तर आपण त्यातून जाणार नाही. मी चाललेले आहे सोलापूरला. माझ्या जे मागच्या वेळी मी तिथं गेली होती माझ्या आजीकडे, तर काय कामासाठी. मागच्या वेळी मी फौजी साहेब नसल्यामुळे बोललीच नाही ना इथं तिथं, त्यामुळे चला तुम्हाला एक एक गोष्टी सांगेन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपले, म्हणजे तुम्हाला समजेल. मी जोपर्यंत महाराष्ट्रात आहे सर्व बघाय भेटेल. आपल्याला चढायचं आहे ब्रिज. इकडे बघा माणसं गर्दी आहे भरपूर, तशी ठीकठाक आहे. तिकडं भरपूर आहे, पुढं का नाही लय आहे. आणि तर ठीक आहे की इकडं गरमी नाही, हवा चांगली आहे. जसं की आपण इकडं राहतो त्यामुळं तुम्हाला काय वाटतंय की गरमी फार आहे, पण प्रत्येक वर्ष वाढत चाललेली आहे आपल्याकडं. पण इकडं वाढली की तिकडं कशी असेल, लय भरपूर असते तिकडं गरमी. या रे सोनी. तर बघा इकडं ट्रेन दुसरी इथून तुम्ही पाहू शकता. आता आपण चढायचं आहे प्लेन, एकदम प्लेन एरियावरून. वाव वडायला जातंय. सोनी माझी कशी बघा म्हाताऱ्यासारखी. सोनी बघा माझी. फौजी साहेबांकडे 2 बॅगा आहेत, माझ्याकडे एक आहे. पिलू बघा कुठं पळाली वर. किशा बघा त्याच्या जवळच आहे एक. ओ माय गॉड वडाईनं झालंय मला. भारी होत आहे. हळूहळू चालते, कारण इम्पॉर्टंट काचाच्या बॉटल्या आहेत. स्टॉप करून दाखवत आहे ना. खाली बघा गर्दी. ओ नो, ओ माय गॉड हेच आहे ना. ओ नो. तर झालं आपण घरतरी वडत पोचलो आहे. फौजी साहेब खालीच आहे. किशा क्या हो गया. अरे अरे किस तरफ जाना है. हां चलो. माझे फौजी या लागले हळूहळू. तुझ्या धुंदीत लरीत ये ना. माझ्या फौजी साहेबांचं असतं, आमच्यासारखं हडबडी नसते, एकदम निवांत.
स्लो झालं तरी चालेल, पण तोडफोड नसतात त्यांची. ओके, हळूहळू हळूहळू पंडितराव माझे चालू आहेत. तर आता पंडितरावांना लई वाईट वाटतंय, तुम्हाला सांगते. हळू जवळ कॅमेरा घेऊन माझ्या तोंडाजवळ. तर बघा आमचे सासू सासरे म्हणजे आई वडील, नाहीतर 2-4 दिवस झाल्यासारखं म्हणते जयू मला नको वाटतंय तिकडं. पण काय करायचं मुलांचं. आता पुढच्या वर्षी पोस्टिंग जातील ना निघून. आता इथून जायचं वे. चला आता कंट्रोल करायचं हळूहळू, स्लो आहे ना आता. तर आता पोस्टिंग जातील, आता फिरायला भेटणार नाही 3 वर्ष. नाही आम्ही नाही पता. मला कुठली अंजल गई फिंजल गई पता नाही. तर मला काय माहीत आता. चला आता गाडी आपली थांबणं झालेली आहे माझी. आता काय नाही स्पीडमध्ये पळत आहे. माझा शूज नवीन आहे त्यामुळे तर पकडतोय दाबून. तर बघा किशा, बघा किशा. हो नो, जवळ आले 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 आले. तेव्हा किती आमच्या फौजी साहेबांचं लय स्लो असतं. एकदम स्लो असतं काम, एकदम स्लो. इकडं बघा ट्रेन लागलेली आहे. एसीच्या डब्यातून ये ऐसे में जाने वाले, पता है ऐसी चेयर रहेगी कब अभी ये देगा अभी वाली चेयर में से जाएंगे. ओके चलो आ जाओ. इकडे गेले आमचे फौजी. चलो आता सकाळी सकाळी सर्व वाशाची आहे घाण. आता आपल्याला का नाही पुढं पण एसी मधून जाणार आहे आपण. मग कसं माहिती आहे का, डब्यामध्ये चेअर असणार आहे. चेअर नाही का, खुर्च्या, त्या चेअर सारखे सीट असते. चल ना, हे बघा सगळ्याच्या माग दादा कोंडक्या. बघा दादा कोंडक्याचा काय चालू आहे हाल चालू आहे. चला आता कुठं उभं राहायचं बघूया. इकडं चालू आहे आता का नाही. आम्ही बसलेलो, आता वाजले बघा 9:04. 2 तास बसलो इथं आपण. आणि आता आपली इंटरसिटी येणार आहे. गर्दी भरपूर आहे, बघू शकता. वरनं पण यायला लागले. मला दाखवते. आणि आता आपण चाललेलो आहे. आपलं शाळेत 18 मध्ये नंबर आहे आपला, त्यामुळे बोगी नंबर 18 मध्ये चाललोय. गाई बघा पिशवी घेऊन, पप्पाचा हात पकडून. कारण इंटरसिटी कुठली हाय नंबर सांगितलं फौजी साहेबांनी. आपली आहे रिझर्वेशन सीट, आपल्याला काही भीती नाही. पण इथं बिना रिझर्वेशनचे भरपूर होते. कुठपर्यंत आहे तिकडे बसलेत.